श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या 10 जूनला आलेली आहे वटपौर्णिमा आणि या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्याने काय होईल तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा मनोकामना आहे तर त्या नक्कीच पूर्ण होईल. कारण पती पत्नीचं नातं हे आपल्या हिंदू धर्मात अतिशय अत्यंत पवित्र मानलं जातं. विवाहाच्या वेळी अग्नीचे 7 बेरे घेऊन 7 जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात. कारण पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले. आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री माता दुःखी झाली होती. तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळवले. यामुळे सुवासिनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचं सिद्ध झालं होतं. याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करतात, पूजा करतात. यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवरती राहते अशी देखील मान्यता आहे. त्याचप्रमाणे ज्या महिला हे व्रत करतात त्यांच्या घरामध्ये सुख शांती आनंद समृद्धी राहते. वटपौर्णिमा 10 जूनला सकाळी 11:35 सुरू होणार आहे. तर पौर्णिमा तिथी समाप्ती जी आहे तर ती 11 जूनला दुपारी 1:13 होणार आहे. आपल्याला वटपौर्णिमेचं व्रत हे 10 जूनलाच करायचं आहे. त्याचबरोबर पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 पर्यंत असणार आहे. मग आपण या काळामध्ये पूजा नक्कीच करू शकता. आता या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे, उपाय देखील करायचे आहे. कारण भरपूर वेळा आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे येत असतात आणि ते संपायचं नाव घेत नाही. आता आयुष्य म्हटल्यानंतर आयुष्यामध्ये सुख दुःख येणारच आहे. कारण सुख म्हटलं की दुःख आलंच, दुःख म्हटलं की सुख येणारच आहे. आपण ह्या आशेवरती आपण आपलं जीवन जगत असतो. त्याचप्रमाणे आयुष्य म्हटल्यानंतर तर सुख दुःखाचा सामना आपल्याला करावाच लागणार आहे. परंतु काही वेळा आता संकट आयुष्य म्हटल्यानंतर येणारच नाही असं तर होणार नाही. परंतु आपण जी काही संकट आहे दुःख आहे तर त्या संकटाचा या सेवेने उपायाने वेग जो आहे तर तो मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर प्रत्येक जण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. परंतु म्हणावं तसं मेहनतीचं देखील आपल्याला फळ मिळत नाही. काही केल्या आपण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख गरिबी दारिद्र्य दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या आणि गाईला कोणती वस्तू खाऊ घालावी, त्यामुळे गोमातेचा म्हणजेच 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होईल. याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी तर सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. या दिवशी व्रत करावं. यानंतर त्यांनी पूजेची तयारी करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचं धार्मिक महत्त्व देखील आहे. त्यामुळे वड पूजेसाठी धूप दीप अगरबत्ती हार फुलं 5 फळं मुख्यतः आंबा जो आहे तर तो सुवासिनीच्या शृंगाराचं सामान वडाला बांधण्यासाठी धागा पूजेचं सामान तयार करून घ्यावं. वटपूजेचा शुभ मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी. यावेळी सुवासिनीचे 7 शृंगार करावा. 16 शृंगार करून भरजरीची साडी किंवा लग्नातील शालू किंवा हिरव्या पिवळ्या लाल रंगाची साडी घालून यावेळी विवाहित महिला परिधान करतात. हातामध्ये काचेच्या बांगड्या, कपाळाला टिकली, भांगामध्ये कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडवी, पैंजण असा 7 शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे.
हे व्रत अनेक जणी निर्जलीत देखील ठेवतात, तर काही जणी एकभुक्त राहून व्रत करतात. हिंदू वृत्तीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावं. वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर तुम्ही व्रत हे सोडू शकता. त्याचबरोबर काही जणी संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर देखील हे व्रत सोडतात. आता या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे, की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काय गरिबी आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, आजारपण आहे, तर ते नक्कीच दूर होईल. कारण हिंदू धर्मानुसार गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात. या देवतांमध्ये 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार हे मिळून एकूण 33 कोटी होता. हिंदू धर्मात गायीचं महत्व मोठ्या प्रमाणात आहे. ऋग्वेदाने गायीला अधन्य म्हटले आहे. गाय अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो. अथर्व वेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे. पौराणिक मान्यता आणि आख्यायिकेनुसार गाय हे भगवान विष्णू देवांचं आणि भगवान बाळकृष्णांचं एक स्वरूप आहे. गायी सर्व वेदमय आहेत. भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळालं. भगवान रामाचे पूर्वज महाराज दिलीप हे नंदिनी गायी ची पूजा करायचे. भगवान श्री गणेशाचा शिरछेद केल्यावर शिवजींना गाय दान करण्याची शिक्षा दिली आणि पार्वती मातेला तेच द्यावं लागलं. गरुड पुराणानुसार वैतरणी पार करण्यासाठी गोदानाचे महत्व सांगण्यात आले आहे. आता या दिवशी आपण गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे. मग अगदी ही गोसेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळच्या वेळी संध्याकाळपर्यंत केली तरी देखील चालणार आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही गाईला ही जी वस्तू आहे तर ती खाऊ घालू शकता. त्याचबरोबर हा उपाय कोणी करावा, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी देखील चालणार आहे. फक्त तुम्हाला जर पिरियड्स असेल, सुतक असेल तर मग या काळामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही. त्याचबरोबर आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण उपाय करताना कुणालाही सांगायचे नाही. मग अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, भरपूर वेळा आपण उपाय करतो आणि आपला जो काही आपण उपाय करतो आणि आपली इच्छा पूर्ण होण्याच्या अगोदरच आपण सांगतो की मी या इच्छेसाठी हा उपाय केलेला आहे, तर तसं आपल्याला सांगायचं नाही. भलाही तुम्ही एखादा व्यक्ती जर अडचणीमध्ये असेल तर तुम्ही त्याला असं सांगू शकता की तुम्ही हा उपाय करून बघा, तुम्हाला याचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळेल. पण तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी हा जो उपाय केलेला आहे तर असं तुम्हाला सांगायचं नाही. तुम्ही तो उपाय जो आहे तर तो गुप्त ठेवायचा असतो. कारण आपण भरपूर वेळा सांगत असतो की कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल, आपल्या कुटुंबांबद्दल चांगलंच वाटते असं नाही. उलट त्यांच्यामध्ये असणारी जी काय निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, तर ती आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करते. मग आपलीच प्रगती ही खुंटत असते. त्यामुळे कुणालाही न सांगता आपण गुपचूप हा उपाय करायचा ठरवून घ्यायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला थोडीशी मसूर डाळ जी आहे तर ती लागणार आहे. 1 वाटीभर आपण मसूर डाळ घ्यायची आहे. त्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे. आता याला एकत्रित याचं मिश्रण करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला जरी उपवास असला तरी पण आपण एक चपाती बनवायची आहे. घरातील बाकीच्या व्यक्तींसाठी आपण ज्या काही पोळ्या चपात्या बनवत असतो किंवा अगदी तुम्ही जरी या दिवशी पुरणपोळी घरामध्ये केलेली असेल तर ती पुरणपोळी घेतली तरी पण चालेल. या चपातीवरती आपण थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे. त्यावरती चिमूटभर हळद देखील ठेवायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे. त्याचबरोबर हळद आपला गुरुग्रह जो आहे तर तो देखील बळकट करत असते. आता गुळ टाकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत, अडथळे आहेत, तर ते दूर होण्यास मदत होत असते. अगदी तुमच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे किंवा अगदी घरामध्ये पैसाच येत नाही, कितीही मेहनत करा, कष्टाचं फळ मिळत नाही, माता लक्ष्मी आली तरी
घरामध्ये ती स्थिर स्वरूपामध्ये राहत नाही, यासाठी तुम्ही गुळ आवर्जून त्यामध्ये टाकायचा आहे चपातीवरती. पण थोडीशी हळद त्यावरती गुळ ठेवलेला आहे आणि 1 वाटीभर आपण जी काही मसूर डाळ घेतलेली आहे तर ती मसूर डाळ देखील तुम्ही त्या चपातीवरती टाकू शकता. आता ही मसूर डाळ तुम्ही घेणार आहात तर मग ती तशीच तुम्हाला घ्यायची नाही, थोडीशी तुम्हाला भिजवून घ्यायची आहे. 1-2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि नंतर ती त्या चपातीवरती टाकू शकता. आता यानंतर या चपातीचा तुम्हाला रोल बनवायचा आहे किंवा तुम्ही तशी देखील एखादी खाली ताट ठेवा, टोपली ठेवा, त्यामध्ये ही चपाती जी आहे तर ती ठेवू शकता. त्यानंतर 1 लोटा भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि जवळपास जिथे कुठे तुम्हाला गोमाता मिळेल तिथे आपल्याला जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम गाईचे समोरचे जे पाय असतात तर उजवा जो पाय असतो तर त्या उजव्या पायावरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर समोरच्या दुसऱ्या डाव्या पायावरती पाणी टाकायचं आहे आणि मागच्याही दोन्ही पायावरती पाणी टाकायचं आहे. त्यानंतर गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे. आपल्याला छानसा दिवा सोबत ताटामध्ये घेऊन जायचं आहे, तिला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर गोमातेला ही चपाती खायला द्यायची आहे. आता तुम्हाला जर हातून देणं शक्य असेल तर आवर्जून हातामध्ये देण्याचा प्रयत्न करा. गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होतं. असं करणं जर शक्य नसेल तर मग लांबूनच गोमातेला चपाती खायला दिली तरी पण चालेल. आता गोमातेच्या आपण पाठीवरून जिथे उंचवटा असतो तिथे तुम्हाला 3 वेळा 5 वेळा हात फिरवायचा आहे. तसेच गोमातेला आपण 5 प्रदक्षिणा करायच्या आहे. आता गोमातेला प्रदक्षिणा करणं देखील खूप महत्व आहे, यामुळे आपल्याला सर्व तीर्थाचं दर्शन होतं असं देखील म्हटलं जातं. आता गोमातेला प्रदक्षिणा करून झाल्यानंतर गोमातेच्या पायाखालची जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला थोडीशी आपण ज्याप्रमाणे उदी लावतो, अंगाऱ्या लावतो त्याप्रमाणे आपल्याला लावायची आहे. आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे. त्याचबरोबर गोमातेच्या पायाखालची थोडीशी माती आपण एका वाटीमध्ये किंवा ताटामध्ये घ्यायची आहे, छोट्याशा कागदामध्ये आपण घ्यायची आहे. आता यानंतर गोमातेच्या डोळ्यामध्ये आपण बघायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपल्याला गोमातेला सांगायची आहे, आपण मनामध्ये व्यक्त करायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो, तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह जो आहे तर तो जुळून येत नाही, जे काही मनापासून आणि श्रद्धेने आपण गोमातेला आपल्या ज्या काही इच्छा आहे तर त्या सांगायच्या आहे. शक्यतो कठीणातील कठीण जी काही इच्छा असेल ती तुम्ही एकच इच्छा मनामध्ये ठेवा. आपण ज्या काही वेळा आपण खूप इच्छा मनामध्ये ठेवून उपाय करतो तर शक्यतो जास्त इच्छा घेऊन आपल्याला त्या उपायांचा सेवेचा रिझल्ट जो आहे तर तो लवकर मिळत नाही. कोणत्याही वेळी एक उपाय करताना आपल्याला एकच इच्छा मनामध्ये ठेवायची असते आणि तो उपाय आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा असतो. यानंतर आपण जी काही गोमातेच्या पायाखालची माती घेतली होती ती घेऊन आपण डायरेक्ट घरी जायचं आहे. मध्येच कुठे कुणाशी गप्पा मारत किंवा कुणाच्या घरी जायचं नाही, कुठेही थांबायचं नाही. आता घरी गेल्यानंतर ही माती घेऊन आपण आपलं तुळशी वृंदावन कुंडी जी आहे आपण ही माती त्या कुंडीमध्ये तुळशी वृंदावनामध्ये टाकायची आहे. यामुळे आपल्या घराला कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मकता किंवा नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर घरामध्ये दुःख दारिद्र्य देखील दूर होत असतं. अगदी आपल्या मुलांना देखील नजरबाधा झालेली असेल तर ती देखील नष्ट होते असं म्हणतात. त्यामुळे गोमातेच्या पायाखालची जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या तुळशी वृंदावनामध्ये आवर्जून टाकायची आहे किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सज्जावरती एखाद्या कोपऱ्यामध्ये आवर्जून पुडीमध्ये कात्याच्या पुडीमध्ये बांधून ठेवू शकता किंवा लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता. यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये जी काय नकारात्मक ऊर्जा आहे किंवा वास्तुदोष आहे, ग्रहदोष आहे तर ते देखील दूर होत असतात. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी गोमातेची जी काय सेवा आहे तर ती फक्त पूर्ण श्रद्धेने करायची
करायची आहे, मनापासून करायची आहे आणि सोबतच आपल्याला कष्ट देखील करायचे आहे। उपाय का केले जात असतात तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे जे काही प्रभावी तिथी येत असतात, सणवार येत असतात, तर त्या तिथीला आपण ह्या सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून करायच्या असतात। यामुळे आपलं नशीब जे आहे तर ते नक्कीच चमकू लागतं, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत असते, देवी देवतांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून गोमातेची सेवा जमेल ती सेवा करू शकता। ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी ज्यांना खरोखर पैशाच्या खूप अडचणी आहेत त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी गोमातेला एक बटाटा जो आहे, आलू जो आहे तर तो आवर्जून खाऊ घालू शकता। तुम्ही करून बघा उपाय, फक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करत चला, नक्कीच तुम्हाला उपायांचा सेवेचा लाभ जो आहे काहींना लवकर मिळेल, काहींना उशीर लागेल, पण सेवा केलेली कधीही व्यर्थ जात नाही, आपल्याला त्या सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळत असतं। तर चला, सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय सेवा करून बघा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ